नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते मी तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजचा व्हिडिओ आहे आपला 36 साईजचा 4 टक्सचा ब्लाउज आहे आपला आणि त्याची कटिंग आणि शिलाई आपण दोन्ही अगदी सविस्तररित्या बघणार आहोत। आणि हात आहेत ते फुग्याचे हात आहेत आणि 4 टक्सचा आपला बेल्ट ब्लाउज आहे, म्हणजे योगपट्टीवाला ब्लाउज आहे। त्याची कटिंग आणि स्टिचिंग फुल डिटेलमध्ये बघणार आहोत आपण। तर चला आपण सुरू करूया। तर इथे बघा, हे मी अस्तर घेतलेला आहे, 1 मीटर अस्तर आहे आणि आता आपण ह्याची पाठीमागच्या भागाच्या अगोदर आपण कटिंग करून घेऊया। तर आपल्या ब्लाउजची उंची आहे 14 इंच। तर 14 इंचमध्ये 1 इंच प्लस करून आपण इथं 15 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। तर इथे बघा, असं 15 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आणि इथं सरळ लाईन ओढून घ्यायची। तेवढं अशा प्रकारे सरळ लाईन ओढून घ्यायची। आणि इथे बघा, याच्यावर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। त्याचा पाठीमागचा गळा डीप नेक आहे, त्यामुळे इथं आपण शोल्डरचं माप घेणार आहोत 5.5 इंच। तर 5.5 इंचावर असं मार्किंग करायचं आणि मुंडा घेणार आहोत 6 इंच। 6 इंचावर मार्किंग केलं, इथं 5.5 घेतलंय, तसंच इथं पण आपल्याला 5.5 इंचच घ्यायचं आहे। ओके, नंतर आपण ही सरळ रेषा ओढून घेऊया। आता इथे बघा, इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं। तर आपली छाती आहे 36 इंच। 36 इंचचा चौथा भाग किती येतो? 9 इंच। तर इथं आपल्याला 9 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे 9 इंच आणि 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत। ओके, आणि इथं मुंड्याचा आकार द्यायला इथं पाठीमागचे मुंड्यासाठी आपण इथं 6 इंच घेणार आहोत, कारण पाठीमागचा गळा डीप आहे, त्यामुळे इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं नाही, कारण पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे आपला गळा पसरतो। आणि जर आपण इथं 1.5 इंच जास्त घेतलं तर मग इथं मुंड्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या चुने येतात, त्यामुळे इथं आपल्याला 6 इंचावरच पाठीमागच्या मुंड्यासाठी इथं मार्किंग करायचं आहे। ओके, तर बघा, अशा प्रकारे इथं 6 इंचावर मार्किंग केलं आहे आणि इथं आपल्याला आता इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे। इथं फ्रेंच कर्वने मी आकार देते। तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तुम्ही हाताने पण अगदी सहजरित्या याला आकार देऊ शकता। इथे बघा, अशा प्रकारे। ओके, आता आपण कमरेचं माप टाकूया। तर कमर आहे 30 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच। तिथे बघा, असं 7.5 इंचावर एक मार्किंग करायचं। नंतर पाठीमागे आपण टक्स देतो, त्याच्यासाठी आपल्याला इथं 1 इंच वाढवून घ्यायचं आणि इथं 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, तसंच इथं पण आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि आता या दोन्ही पण लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तेवढं अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। आणि आता पाठीमागचा आपला जो गळा आहे तो 2.25 इंच आहे। तर 2.25 इंच मध्ये आपल्याला 1/2 इंच ऍड करायचा आहे, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जातं आणि 1/2 इंच आपण इथं गळ्याला जी शिलाई मारतो त्याच्यामध्ये शिलाईमध्ये जातं। सॉरी, इथं गळ्यात तर नाही, पण इथं कमरेला जी पट्टी लावतो ना तिथं आपला अर्धा इंच शिलाई जातं आणि 1/2 इंच आपलं इथं गळ्याच्या ह्याला शिलाईला जातं, त्यामुळे इथं आपण 1/2 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं। तर 2.25 इंच आपलं रेडी गळा आहे, तर आपल्या त्यात 1/2 इंच ऍड केलं तर किती आलं? 3.5 इंच। असं 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। आणि ब्रॉड गळा घेणार आहोत आपण 3 इंच। आणि हा गळा आपल्याला एकदम ब्रॉडमध्ये शिवायचा आहे, म्हणजे एकदम असा बारीक नाही, जरा मोठा शिवायचा आहे। आपण नॉर्मली चौकोन गळा कसा शिवतो, चौकोन गळ्यामध्येच गोल गळा एकदम। बघा तुम्ही बघा कशा प्रकारे मी गळ्याचा आकार देते। ते बघा, गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच। 2.25 इंच पण तुम्ही इथं घेऊ शकता किंवा 2.5 इंच, कारण ह्याला दोरी आहे पाठीमागं, त्यामुळे मी इथं 2.5 इंच घेतले। तुम्हाला जर पाठीमागं दोरी लावायची नसेल तर तुम्ही इथं 2.25 इंच घेतलं तरी चालेल। ते बघा, अशा प्रकारे 2.25 इंचावर मार्किंग 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आणि आता हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहे। आणि इथं आता मला गळा मोठा ठेवायचा आहे, म्हणून इथून मी फक्त अर्धा इंचावरच मार्किंग करणार आहे। हे जे आहे ना, इथून फक्त अर्ध्या इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून फक्त एवढाच मला शेप द्यायचा आहे, कारण मला गळा ब्रॉड हवा आहे। माझ्या कस्टमरला ब्रॉड हवा आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे। तुम्हाला जर इथं गोल गळा काढायचा असेल तर तुम्ही इथं 1 इंचावर किंवा 6 इंचावर असा मार्किंग करून इथून तुम्ही असा आकार देऊ शकता। ओके, तर आपलं पाठीमागचा भाग पूर्ण मार्किंग करून झालेला आहे। आता आपण एक कटिंग करून घेऊया। आणि तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर त्यासाठी पण मी एक शिलाई करताना तुम्हाला ते एक खूप छान टिप्स सांगणार आहे।
त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. इथे बघा आपला बॅक पार्ट आता रेडी झालेला आहे आणि इथे आपण टक्ससाठी मार्किंग करूया. तर टक्ससाठी मार्किंग किती घ्यायचं तर याचं पूर्ण असं जेवढं असेल आपली त्याचा हाफ करून घ्यायचं. अशा प्रकारे हाफ करून तर आपल्याला 4 किंवा 4.5 इंचावर तुम्ही इथं टक्स देऊ शकता. पण हा गळा मोठा आहे त्यामुळे मी इथं 4 इंचावरच टक्स देणार आहे. आणि गळा जर छोटा असेल तर तुम्ही 4.5 इंचावर पण देऊ शकता. आणि इथं पूर्ण टक्स आपला असेल पूर्ण 1 इंचचा, इकडं अर्धा इंच आणि इकडं अर्धा इंच. तर इथं बघा अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करायचे आहे. ओके, हा बघा आपला पाठीमागचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपण पुढच्या भागाची कटिंग करूया. तर पुढचा भाग आपला ओपन आहे त्यामुळे ही ओपन साईडला आपला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तर सरळ करून घ्यायचा आहे मागे पुढे जर असेल तर. इथे बघा आणि आता पुढचा गळा आपला ओपन असल्यामुळे इथं आपला अर्धा इंच आपल्याला हुकाई पट्टीसाठी ठेवायचा आहे. ओके, तुम्ही जेवढे शिलाई घेत असाल तुम्ही तेवढं ठेवायचं. पाव इंच घेत असाल तर पाव इंच, अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंच. तर इथे बघा अशा प्रकारे एक मी शिलाई मारून घेतली, लाईन मारून घेतलेली आहे. आता इथं आपण पुढचा पार्ट तयार करून घेऊया. आता ही जी लाईन आखलेली आहे त्याच्यावर आपल्याला हा बॅक पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे इथं शिलाईच्या लागूनच. आणि ॲज इट इज आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच अगोदर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. ओके, तर आता बघा हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता हा पार्ट आपण बाजूला ठेवून घेऊया आणि सगळ्यात अगोदर आपण इथं मुंडा तयार करून घेऊया पुढचा. तर आपल्या पाठीमागच्या भागासाठी आपण किती मुंडा घेतला होता 6 इंच. त्याचप्रमाणे इथं पण आपल्याला 6 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं हे जी लाईन ओढली त्याच्यापासून 5.5 इंच, कारण शोल्डर पण आपण 5.5 घेतला होता. ओके, अशी सरळ लाईन ओढून घेऊया आणि इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊया. आणि आपण जो हा पाठीमागचा आकार दिलाय त्याच्यापासून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. अशा प्रकारे अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि आता पुढच्या गळ्याचा आकार देऊया आपण. तर पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 6.5 इंच. रेडी तयार होऊन आपला 6 इंच गळा होईल. अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाणार आहे. तर इथं 6.5 इंचावर मी असं मार्क केलेलं आहे. आणि इथं तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही गळा थोडासा ब्रॉड पण घेऊ शकता. तर मी इथं 3 इंचावर मार्किंग करते आणि असं थोडंसं ब्रॉड गळा घेते. वरती 2.5 आहे तर खाली मी इथं 3 इंचावर मार्किंग करून घेते. तुम्हाला जर जास्त ब्रॉड नको असेल तर तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता, त्याने पण परफेक्ट येतं. ओके, आणि इथं आपल्याला आता गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, आता आपण खालच्या योगपट्टीसाठी मार्किंग करूया. तर अगोदर इथं बघा इथं पण 2 इंचावर एक मार्किंग करायचं आणि इथं पण 2 इंचावर एक मार्किंग करायचं. आणि मी ही कटिंग ही माझ्या पद्धतीने दाखवत आहे. प्रत्येकाची कटिंगची पद्धत वेगवेगळी असते. मी याच पद्धतीने शिवते त्यामुळे मी माझ्या पद्धतीने कटिंग तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही एकदा शिवून बघा, तुम्हाला आवडला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अगोदर शिवून बघा आणि नंतर मला मग कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग ही कशी बसली ते. ओके, तर अगोदर आपण ही अशी सरळ लाईन आखून घेणार आहोत आणि सरळ लाईन आखून झाल्याच्या नंतर इथं आपल्याला 1 इंच वरती घ्यायचं आहे. आणि इथून शेप किती लांबपर्यंत द्यायचा तर तुम्ही इथं बघा 3 इंचपर्यंत इथपर्यंत घेऊ शकता. आणि इथून आपल्याला अशा प्रकारे याचा शेप द्यायचा आहे योगपट्टीचा. ओके, आता योगपट्टीचा शेप झाला. आता इथे बघा इथं जेवढं माप येईल ना 5.5 आले ना मग त्याचा हाफ करायचा इथल्या पुढच्या डॉटसाठी. तर इथं सॉरी हाफ केलं ना इथून 2.5 इंच आतमध्ये आपल्याला इथल्या डॉटचं मार्किंग करायचं आहे. आणि डॉटचं अंतर किती तर आपण 2 लाईन इकडून 2 लाईन इकडं एवढं असं मार्किंग घ्यायचं आपल्या शिलाईमध्ये घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे. आणि जो मधला टक्स आहे तो आपण इथून 4 इंचावर मार्किंग करणार आहोत. तर इथं बघा अशा प्रकारे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि वरती 2.5 इंच घ्यायचं. इथं बघा अशा प्रकारे 2.5 इंच घ्यायचं आणि इकडच्या साईडला 1 इंच आणि इकडच्या साईडला 1 इंच.
हे बघा अशा प्रकारे. हा झाला मधला टाच. आता इथून वरती आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. 2 इंच घ्यायचं आणि इथून इथपर्यंत किती घ्यायचा, तर या दोन्ही मध्ये जेवढा गॅप असेल तेवढाच आपल्याला इथं पण घ्यायचा आहे. इथे बघा आपला किती गॅप येते, 2.25 इंच. तर इथं पण आपल्याला 2.25 इंचावरच मार्किंग करून घ्यायचे आणि इथून असा लाईन खेचायची आणि इथून वर आपल्याला 1.5 इंच माप घ्यायचा आहे इथून वर. आणि मग इथून आपल्या इथं जो आर्मोल आहे ना, मुंडा आहे, तिथून आपल्याला असा 3 इंचापर्यंत आपल्याला हा डॉट घ्यायचा आहे. आणि हा पण डॉट आपला अर्धा इंचाचा असेल, इकडं 1/2 इंच आणि इकडं 1/2 इंच अशा प्रकारे. आणि हा जो डॉट आहे हा पण अर्धा इंचाचा असेल. पण त्या अगोदर बघा इथं आपण 1 इंच डॉटसाठी घेतलं होतं, मग इथं डॉट मारला तर आपलं हे पूर्ण मार्किंग कमी होईल, म्हणून आपल्याला इथं 1 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे 1 इंच वाढून घ्यायचं. आणि इथं पण आपलं आता इथं डॉट मध्ये जाणार आहे, म्हणून इथं पण आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. इथे बघा अर्धा इंच बरोबर आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे. ओके. आणि हा डॉट बघा आता इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशा प्रकारे आपल्याला हा डॉट द्यायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे आपल्याला डॉटची मार्किंग करायची आहे. आणि हा जो योगपट्टीचा शेप आहे ना, तो इथून बघा थोडासा खालनं घेऊन अशा प्रकारे, जास्त नाही उभं थोडंसं घेऊन असं आपल्याला ह्याला शेप द्यायचा आहे. म्हणजे आपला जो पपचा भाग असतो ना, तो उभारून येतो पूर्ण टक्स मारल्यानंतर आणि आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बॉडीमध्ये एकदम परफेक्ट बसते. योगपट्टी आपण नंतर एक्स्ट्रा काढणार आहोत. तुम्हाला जर याच्यातच योगपट्टी खाली काढायची असेल तर ही जी योगपट्टी आहे ना, त्याच्यातच खाली तुम्ही 1 इंच किंवा 1.25 इंच, कारण इथं आपण थोडंसं खालून घेतलंय ना, म्हणून तुम्ही 1.25 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायची आहे. म्हणजे टोटल योगपट्टी आपल्या पुढच्या साईडला 4 इंच काढायची आणि पाठीमागच्या साईडला 3.5 इंच अशा प्रकारे योगपट्टी काढायची. अशी चला अगोदर आपण याची कटिंग करून घेऊया. ओके. आणि इथे असे छोटे छोटे नॉच लावायचे, म्हणजे आपल्याला शिलाई मारताना अगदी सोपं जातं टक्स मारायला. इथे बघा आपल्या आता त्या फ्रंट पार्टची आणि बॅक पार्टची कटिंग झालेली आहे. तर इथं आपण योगपट्टी कट करून घेऊया. आता मी सेपरेट योगपट्टी कट करत आहे, त्यामुळे इथे बघा पुढच्या बाजूला मी 4 इंचाची योगपट्टी घेणार आहे, कारण वरती आपला अर्धा इंच जातं आणि खाली पण अर्धा इंच जातं. मग 1 इंच आपलं शिलाई जातं, तर रेडी आपली 3 इंच योगपट्टी राहणार आहे. इकडच्या पुढच्या साईडला 4 इंच आणि पाठीमागच्या साईडला मी 3.5 इंच मार्किंग करणार आहे. आणि योगपट्टीची रुंदी घ्यायची किती, तर आपला जो पाठीमागचा जो भाग असतो ना, तोच असा ठेवून तुम्ही इथं योगपट्टी घेऊ शकता, किंवा मग डायरेक्ट आपला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे पण घेऊ शकता. तर सगळ्यात सोपी पद्धती आहे की आपला पाठीमागचा भाग जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपल्याला इथे योगपट्टी घ्यायची. तर इथं आपण 3.5 इंच घेणार आहोत आणि इथून अशा प्रकारे आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. आता योगपट्टी आपण कट करून घेऊया. इथे बघा आपले पुढचं आणि पाठीमागचं सगळे पार्ट तयार झालेले आहेत. आणि या ब्लाऊजचे हात फुग्याचे आहेत, बिना अस्तरचे आहेत, त्यामुळे इथे मी तुम्हाला हाताची कटिंग दाखवत नाही. तुम्हाला जर हाताची कटिंग बघायची असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगदी डिटेलमध्ये मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा एकदा. ओके. आणि जरी तुम्हाला छोट्या बाईचा व्हिडिओ हवा असेल, तुम्हाला कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या बाईची कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये करून दाखवेल. तर बाई कटिंग करायला पण एकदम इझी, खूप सोपी पद्धत आहे. एकच फॉर्म्युला यूज करायचा आणि सगळ्या
प्रकारच्या बाही तुम्ही कट करू शकता, कुठलीही साईज असू द्या, 32 पासून 30 पासून एकदम 50 साईज पर्यंत. खूप सोपा फॉर्म्युला त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेला आहे, तुम्ही जर चेक केला नसेल तर एकदा जाऊन नक्की चेक करा. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला पार्ट ठेवून घ्यायचे आहेत जे आपण कट केलेले आहेत ते. हा आहे बॅक पार्ट. बॅक पार्टच्या साईडला आपला इथं जो फ्रंट पार्ट आहे ना, तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि इथेच खाली आपल्याला इथं योगपट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि जो आपला मेन कपडा असतो ना ब्लाऊजचा, तो नेहमी अस्तरपेक्षा जास्त नेहमी कट करायचा, कारण हा जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो सुळसुळीत कपडा आहे. मग जोडताना जरा जरी कपडा इकडे तिकडे झाला आणि आपण जर बरोबर मापाने कट केला तर मग आपला ब्लाऊज इकडे बरोबर येत नाही, किंवा कमी जास्त पडला की मग आपण कट करत राहतो, मग आपल्या पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते. त्यामुळे नेहमी आपल्याला कपडा थोडा जास्तीचाच कट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथे बघा हा पण पार्ट कट करून झालेला आहे. आता याची स्टिचिंगचा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन असते ते प्रेस करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अगदी सहजरित्या बघू शकता. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तिथे बघा आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. थँक्यू.